हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे मी चहा वगैरे ठेवला होता आणि टिफिनसाठी मला टोमॅटोची चटणी करायची होती. तर टोमॅटोची चटणी केली होती आणि पीठ वगैरे मळून घेतलं होतं. ते पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून मी मऊ असं छान पीठ करून घेतलं होतं आणि मग नंतर 5 मिनिटासाठी ठेवलं. तर पीठ थोडंसं भिजूस तोपर्यंत मग मी आणि राशिकाने चहा घेतला. तोपर्यंत इथं बघा टोमॅटोची चटणी झालेली होती. मग चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर लगेच मी 2 चपात्या करून घेतल्या आणि चपात्या करून घेतल्यानंतर मग लगेच राशिकाचा टिफिन भरून दिला होता. तिला टोमॅटोची चटणी आणि बटाट्याची चटणी या दोन्ही जास्त आवडतात. तर थोडंसं लोणचं पण दिलं होतं आणि मग तिचा टिफिन मी बॉटल टिफिनच्या बॅगमध्ये ठेवून घेतला. शॉर्ट ब्रेकला काहीतरी नेत असते तर आज तिने 2 बनाना दिले होते तिला मी. तर नंतर मला करायचं होतं स्वयंपाक. तर मग इथे या मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतल्या होत्या. तर आणि शेपूची भाजी होती छोटीशी एक जुडी. तर मग ती पण निवडली आणि कापून घेतली आणि मग दोन्ही पण व्यवस्थित असं कट करून घेतलं, मिरच्या आणि शेपूची भाजी. त्यानंतर मग मी मिरच्या थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि एक 10 मिनटं छान अशा परतून दिल्या. थोडंसं पाणी टाकलं होतं मी त्याच्यामध्ये, त्याचे कातडे खूप जाड असतात ना म्हणून थोडे व्यवस्थित होण्यासाठी. आणि मग नंतर इथे शेपूची भाजी मी शिजायला टाकलेली होती. तर त्यानंतर बघा इथे शेपूची भाजी पण माझी तयार झालेली होती आणि मग नंतर मी लगेच 2 ज्वारीच्या भाकरी करून घेतलेल्या होत्या. तर त्यानंतर तोपर्यंत बघा असं वातावरण आलेलं होतं, आजचं पावसाचं वातावरण झालेलं होतं सकाळी सकाळी खूपच. तर मग त्यानंतर मग ह्या होत्या मिरच्या मी परतलेल्या. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकलं आणि थोडेसे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी धना पावडर टाकली आणि ताजी ताजी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं चवीपुरतं वरतून लिंबू पिळलं होतं. तर अशी मिरची केली ना तर खूप छान लागते बघा. तर या तुम्ही पण जेवायला. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.